नमस्कार गुरुजनांनो, मी पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपण आपल्या चालू घडामोडी या विषयाच्या अभ्यासासंदर्भात आजचा दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण सुरुवातीला संपादकीय शनिवारचे संपादकीय यामध्ये आपण जात दूरदेशी हा जो काही एक संपादकीय लेख आला आहे तर याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. त्यानंतर लेडी ऑफ फायनान्स हा जो काही एक लेख आलेला आहे याविषयी सुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यानंतर आपण पुढील भागामध्ये पाहूयात की बुकमार्कमध्ये 3 इतिहास तपस्वी या शीर्षकाखाली जो काही एक लेख आला आहे, द हिस्ट्रीमॅन या पुस्तकाविषयी त्यांनी जो काही एक लेख दिलेला आहे तर त्याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. आणि लोकशाहीचे घट्टबंध याविषयी सुद्धा आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आज आपण आत्ताच्या मूळ चर्चेला सुरुवात करूयात. तर आज आपण सुरुवातीला पाहणार आहोत की शनिवारचे संपादकीय या भागामध्ये जात दूरदेशी या भागामध्ये जो काही लेखकांनी एक आपल्या संपादकीय काकाश्रींनी आपल्यासमोर एक त्यांचा विचार मांडला आहे तर त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती घेऊयात. तर मूळ मुद्दा हाच की आता भारतीय जातीवादाला भेदाभेद विरोधात जे काही नियमनाच्या चौकटीमध्ये आणण्याचा शुद्धपणा हा जो काही कॅलिफोर्नियाने दाखवला आहे तसा तो अमेरिके किंवा इतर राज्याकडून दाखवू लागली तर त्याचं काय एखादं संभाव्य परिस्थिती अशी काय निर्माण होऊ शकते याविषयी त्यांनी एक प्रकार जोड टाकला आहे तर त्याविषयी आपण माहिती घेऊयात. आता निपक्षपाती रोजगार आणि गृहनिर्माण कायदा असे काहीसे जे काही एक जडजंबाळ नाव असलेल्या कायद्याअंतर्गत अमेरिकेत जे काही कॅलिफोर्निया राज्याच्या प्रशासनाने सिस्को कंपनी विरोधात तेथील एका कर्मचाऱ्याला हे हेतुपुरस्कर दुय्यम किंवा असं द्वेषमूलक एक वागणूक दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला होता. आता वरवर पाहता या घटना जरी आपल्याला नेहमीचीच वाटत असली तरी एखाद्या कामगाराला अशा निष्कारणपणे दुय्यम वागणूक दिल्याने प्रशासनाने तसेच संबंधित कामगाराकडून तशी तक्रार आल्यानंतर यांना हे दाखवून देणं हे काही नवीन नाहीच आहे. परंतु या प्रकरणात अन्याय झालेला जो काही कर्मचारी भारतीय दलित होता आणि त्याच्यावरती अन्याय करणारे कर्मचारी हे तथाकथित भारतीय उच्चवर्णीय होते. आता हे सगळं समजल्यानंतर या प्रकरणाची जे काही एक अभूतपूर्वता अधोरेखित होईल. दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा जो काही आहे ज्याला की आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणतो तो सध्या भारतात आहे. परंतु अमेरिकेसारख्या जे काही गोऱ्यांचे वर्चस्व असलेल्या देशामध्ये वर्णद्वेष प्रतिबंधक यंत्रणाही कार्यरत आहे. पण भारतातील जे काही जातीवाद्यांची दुसऱ्या एखाद्या देशात अशा प्रकारे कायदेशीर दखल घेतली जाण्याचा प्रसंग हा विरळाच होता. आता अशी एक उक्ती म्हटलं जातं की जात नाही ती जात, म्हणजेच काय की असे जातीवादाचे अप्रत्यक्ष आणि निर्लज्ज समर्थन भारतात आजही केले जाते. असे समर्थन करणाऱ्या व्यक्तीला वा व्यक्तिसमूहाला बहुतेकदा जातीवादी अवहेलनाचे चटके आणि झटके बसलेले नसतात. म्हणूनच आहेच तर काय करणार बुवा असे हे जे काही वारंवार बिंबवत हे बुद्धिभेद केला जातो. तर भारतातील जे काही एक प्रतिभावंत अशा मोठ्या प्रमाणात पाश्चिमात्य देशामध्ये जात असतात. आता जाताना ते आपल्यासोबत गुण त्यांच्या जे काही आहे ते तर घेऊनच जातात, म्हणजेच काय गुणाबरोबर दोषही तर घेऊनच जातात, हे स्वाभाविकच आहे. आता सहजासहजी काय होतं की स्थलांतरित देशातील जे काही कायदे कटाक्षाने पाळले जातात परंतु कायद्याचे भय नसते किंवा त्याची अंमलबजावणी पुरेशा कठोरतेने होत नाही तेव्हा सर्वच मूल्यांनाही ढील दिली जाते. आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा जो काही आहे हा कायदा केलाय म्हणून का दलितांवरील अत्याचार कमी झालेत का अशातले काही नाही आहे, पण ते पूर्णपणे संपलेले नाही आहेत ही तर गोष्ट एक आपण म्हणूयात की सत्य आहे. आणि या कायद्यामुळेच की वंचितांमध्ये त्यांच्या हक्काविषयी जागृती झाली तसा त्यांच्याविषयी समाजातील काही घटकांमध्ये मत्सरही वाढतच गेला. आता यातूनच आपण जे काही एक ॲट्रॉसिटीजमधील तरतुदीचा फेरविचार करण्याची सूचना आधी आडून आता जाहीरपणे होऊ लागली आहेत. तर याच अनुषंगानं काय की सिस्कोच्या जे काही त्या वरिष्ठांनी कदाचित हाही विचार केलेला असू शकतो की त्यांनी केलेला जो काही विचार आहे हा पठडीतला होता, पण कॅलिफोर्नियाचा जो काही प्रशासनाचा विचार पठडी बाहेरचा होता. हे कसे घडले हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. याला आपण बॅक लाईव्ज मॅटर म्हणजे जे काही आपले पाठीमागे घडलेल्या आयुष्यातले जे काही एखादं प्रकरण असेल तर ही चळवळ एक कारण ठरले काय हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि ते तसे असू शकतं. आता या संदर्भामध्ये सगळ्यात एक गोष्ट प्रथम स्पष्ट केली पाहिजे ती म्हणजेच की वंशद्वेष किंवा वर्णद्वेषाविरोधी लढायला अजून बरीच मोठी मजल मारायची आहे. कारण यासंबंधीच्या जाणीवा आणि शहानिवा जे काही आहेत आता कुठे विकसित किंवा विस्तारित होऊ लागलेले आहेत. केवळ असे घडू लागल्यामुळे अमेरिकेतील किंवा इतर कृष्णवर्णीयांची किंवा
मिश्रवर्णीयांची त्यांच्या रंगावरून किंवा वंशावरून केली जाणारी ही जी काही काबेलना आहे ती कमी होत आहे असे नव्हे. त्याचप्रमाणे काय, जातीवादाशी संबंधित केवळ एक प्रकरण दाखवून दिल्यामुळे या प्रकरणी अद्याप आरोपीविरोधात खटला सुरू झालेला नाही, परंतु तो संपुष्टात येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे असेही नव्हे. आता अमेरिकेत जे काही पोहोचलेल्या भारतीयांना एक सुविधा किंवा सुस्थापित समूह म्हणून मानाची वागणूक तर मिळतेच. अनेकदा भेदाभेद विरोधात कायद्याचे बळ त्यांना मिळते, पण यातून भारतात शिकलेली किंवा अमेरिकी समाजात जे की जास्त प्रमाणात पाहिलेली समतेची मूल्य ही मंडळी स्वतः किती आचरणात आणतात असा प्रश्न सिस्को प्रकरणाने उपस्थित होतो. आता कित्येक अभ्यासकांच्या मते हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे. आजही अमेरिकेत शिक्षण, नोकरी, उद्योगाच्या निमित्ताने जाणारा वर्ग तथाकथित अभिजन वर्गातील आणि अभिजनवादी असतो. आता अमेरिकेत राहत असताना हा अभिजनवाद पाळण्याचा प्रयत्न करणारे बरेच, आता तर टेक्सास किंवा न्यू जर्सी म्हणा किंवा कॅलिफोर्निया येथील भारतीय मंडळांनीही अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्पसारखे राजकारणी जे की मतपेढी म्हणूनही पाहू लागलेले आहेत भारतीयांकडे, जे की अमेरिकेमध्ये स्थिर आहेत किंवा तिथे ते सहवास करण्यासाठी आहेत. तर जातीवादी ही संकल्पना कॅलिफोर्नियाच्या कायद्यामध्ये तर नाही, तशी ती इतर कोणत्याही अमेरिकी राज्याच्या किंवा फेडरल कायद्यामध्येही असण्याची शक्यता नाही. पण या जातीवादाला भेदाभेद विरोधी नियमाच्या चौकटीत आणण्याचा जो काही सुज्ञपणा कॅलिफोर्नियाच्या न्याय यंत्रणेने दाखवला, तसा तो अमेरिकेतील इतर राज्यही दाखवू लागले तर त्यावर कदाचित एक प्रतिक्रिया येईल, ती म्हणजे भारतीयांना हुसकावून लावण्यासाठी अमेरिकेने ही आडवाट मुद्दामच शोधली असावी. आता याउलट इतर अनेक भारतीय उच्चपदस्थांमध्ये जी काही एक जबाबदारीची जाणीवही निर्माण होईल, तसे झाले तर उत्तमच. परंतु नाहीतर काय आहे की अन्यथा आम्हाला समतेचे धडे देणाऱ्यांनी प्रथम आपली समन्यायित्वाची जी काही घडी नीट बसावी असे भारतीयांना तेथील गोऱ्याकडून ऐकावे लागेल. तर आमच्या समतेसाठीच्या जे काही लढ्यामध्ये सहभागी होण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार काय, हा सुद्धा प्रश्न गोरे तरही करू लागतीलच. आता या संदर्भामध्ये आणखी एक मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे की कंपन्यांचं सामाजिक दायित्व, आता ज्याला की आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असे याचे इंग्रजी नामकरण आहे. आता हे दायित्व आता वृक्षारोपण किंवा वयावाटापासारख्या मर्यादित किंवा प्रतिकात्मक उद्दिष्टांच्या पलीकडे जाऊन केला आहे. आता युनिलिव्हर सारख्या जे काही मल्टीनॅशनल कंपन्या झाल्या की आपण बहुराष्ट्रीय कंपन्यांनी फेअर अँड लवली हा उजाळपणाला प्रतिष्ठा देण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्याचा प्रयत्न आपल्या परीने केला आहे. आता त्याच अनुषंगाने जर पाहायचं झालं तर सोशल मीडियावरती फेसबुक हे हिंसाचाराला उत्तेजन देणाऱ्या गोऱ्या प्रभुत्वादाखल जे काही खतपाणी घालणाऱ्या पोस्टना आळा घालू शकत नाही. म्हणून इतक्या जनप्रिय व्यासपीठावरही जाहिराती देण्यास अमेरिकेतील 600 कंपन्यांनी नकार दिला आहे. आता ट्विटरसारखी कंपनी तर थेट अमेरिकी अध्यक्षांना त्यांच्या वक्तव्यातील चुका आणि अतिरंजितपणा दाखवून देऊ शकते. तो कणखरपणा फेसबुक दाखवू शकली नाही, ही जाहिरातदार कंपन्यांची तक्रार आहे. ती तशी रास्तच आहे म्हणा, परंतु यातील बहुतेक कंपन्यांमध्ये जे काही गोरेतर कर्मचाऱ्यांचे प्रमाण किती आहे, कंपनी स्थापन झाल्यापासून नफा किती कमवू लागल्यानंतर गोरे जे काही आहेत त्यांची, जे काही गोरे नाही आहेत कृष्णवर्णीय आहेत त्यांची भरती किती प्रमाणात झाली याविषयीची माहिती उघड व्हायला हवी. अन्यथा काय होईल की हा बहिष्कार म्हणजे कोविड उत्पन्न आणि तंगीच्या परिस्थितीतील खर्च कपात या पलीकडे फार काही नाही. आता हे जे की जॉर्ज फ्लाईडच्या पॉलिसी खुनानंतर यांचा उफाळलेला जो काही एक भावना उद्रेक म्हणा किंवा सहभागात होण्यासाठी इतर कोणतेही मार्ग शोधण्यापेक्षा आपला कर्मचारी वर्ग अधिक समावेशक ठेवणे हा मार्ग अशा कंपन्यांचे दायित्व आणि दायित्वाची चाड एक सिद्ध करू शकतो. दुसरीकडे हा प्रश्न आहे की विशेषतः अमेरिकेत स्थिराव पाहणाऱ्या भारतीय बहुजनांसाठी कॅलिफोर्निया हा प्रशासनाचा निर्णय वेगळ्या अर्थी जॉर्ज फ्लाईड सुद्धा ठरू शकतो. आता भारतातील जे काही अल्पसंख्याकांना मिळणाऱ्या वागणुकींविषयी एक लिंगभाव असेल, भेदभाव असेल, तसेच येथील बहुतांश कामगारांच्या नशिबी येणाऱ्या जे की दुय्यम कार्य परिस्थितीविषयी अमेरिकेसारख्या देशामध्ये अभ्यास गटापासून ते संसदीय समित्यांपर्यंत ठपके ठेवले जातात. त्यात आता जातीभेदाची प्रकरणे समाविष्ट होणे अशक्य नाही. हे टाळता येणे शक्य आणि आवश्यक आहे. त्याचप्रमाणे काय की भारतीय जातीवादावर बोट ठेवणारे हे कॅलिफोर्नियातील प्रकरण त्या दृष्टीने एक उल्लेखपात्र ठरते. तर अशा पद्धतीने आपल्या संपादक काकाश्रींनी जे काही एक सिस्को कंपनीमध्ये भारतीय वंशाच्या एका व्यक्तीविरोधात जे काही त्यांनी एक उठाव केले होते त्यांच्याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेतले आहेत. तर आता आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत की हा जो काही एक
3 इतिहास तपस्वी याविषयी आणि लोकशाहीचे घट्ट बंध याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर मी अशी अपेक्षा करतो की आजची चर्चा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. मित्रांनो, आतापर्यंत अशी अनिश्चितता होती की परीक्षा तर होणार, परंतु कधी होणार. आत्ता परीक्षेचं वेळापत्रक वगैरे सगळं आलेलं आहे. तर माझ्या अनुषंगाने मी एवढाच प्रयत्न करण्याचा माझा एक अट्टाहास आहे की प्रत्येकाने चालू घडामोडीविषयी जागरूक राहावे आणि दैनंदिन जे काही वर्तमानपत्रातून आपल्याला हा जो काही एक ज्ञान मिळत असते, जी काही माहिती मिळत असते, ती आपल्याला इतर कोणत्याही पुस्तकातून मिळू शकत नाही. त्यासाठी आपल्याला नेहमी अपडेट राहणं आणि त्या अनुषंगाने आपण एक विचार करणारा प्राणी बनणं हाच माझा एक याच्यातून उद्देश आहे. तरी तो साध्य करण्यासाठी तुमच्यासारख्या मित्रांनी, गुरुजनांनी मला मदत करावी, एवढीच माझी फक्त अपेक्षा आहे. मदत काही अशी नाही की फक्त माझी इतकीच अपेक्षा आहे की तुम्ही हा व्हिडिओ जो काही हा माझा जो काही विचार आहे तो आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. कारण या टाळेबंदीच्या काळामध्ये ही आता थोड्याफार प्रमाणात शिथिलता आलेली असेल, परंतु सगळ्यांसाठीच सोयीसुविधा या उपलब्ध होत नाही आहेत. तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचला तर चालू घडामोडीविषयी ते नेहमीच जागरूक राहतील अशी मी एक अपेक्षा करतो. धन्यवाद.